यूपी स्पेशल आजची आपली रेसिपी आहे मटण करी। तर चला पाहूया। एका कढईमध्ये तेल घ्या, त्यानंतर वर दिलेले सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला जायफळ पूड, जिरे पूड, मिरी पूड घ्यायची आहे। ती परतून झाली की उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर थोडासा मीठ, त्यानंतर हिरवं वाटण, हे सर्व काही व्यवस्थित आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लाल तिखट मसाला, हिंग, हळद, आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं। ह्यामध्ये मटण घ्या आणि आता आपल्याला 20 मिनिटांकरिता आपल्याला लो फ्लेमवर हे शिजवायचं आहे। 20 मिनिटानंतर आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि परत एकदा 15 ते 20 मिनिटांकरिता लो फ्लेमवर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल खूप कमी वापरलं आहे, तरी पण ह्याला किती छान अशी तर्री आली आहे। त्यानंतर बटाटा घ्या, तुम्हाला आवडत असेल तर, आणि परत एकदा 10 ते 15 मिनिटांकरिता शिजू द्या। त्यानंतर इथे मी काळं वाटण घेतलंय, गरम मसाला, धणेपूड आणि मटण मसाला, थोडंसं झाकण देऊन शिजवून घ्या आणि तयार आहे आपलं हे यूपी स्पेशल मटण करी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा। मटण म्हटलं की नेहमीच आपण भात किंवा भाकरीसोबतच घेतो, तर ह्यावेळी मी काय केलं आहे तर तांदळाचे पोळे। तुमच्याकडे ह्या पोळ्यांना काय बोलतात आणि तुम्ही हे जे पोळे आहेत हे तुम्ही मटणासोबत ट्राय केलेत का, हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि सोबतच इथे मी पांढरा रस्सासुद्धा केला आहे। तर ही तुम्हाला सर्व रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या सरळ रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा। धन्यवाद।